शास्त्रज्ञ 21 दिवसापासून उपोषण करतो. त्यांचं म्हणजे वजन 9 किलो कमी झालं आणि तरीच तिथं कुणी भेटायला जात नाही. असं कधी झालं नाही. असं कोणत्याही मागे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये झालेलं नाही. असं एखाद्या रेल्वेचा अपघात झाला तर तो मंत्री लगेचच राजीनामा दिला. इतर अनेक अपघात होतात, पुलं ढासळायला लागलेत आणि ते काय म्हणतात नवीन केलेले त्याचे शक्तीपीठ किंवा मोठे उड्डाण पुलं सगळे ढासळायला लागलेले. इंग्रजाच्या काळातल्या इमारती आहेत. असा कसा भ्रष्टाचार या सरकारनं सुरू केलेला आहे. आणि असं म्हणजे सामान्य जनतेनं सुद्धा याच्यामध्ये खूप लक्ष घातलं पाहिजे. आज शिक्षणाची एवढी वाट लागलेली आहे. रोज 15 शाळा देशातील बंद पडत आहेत. 15 शाळा आणि दरवर्षी 50 ते 60 शाळा मराठी शाळा बंद पडत आहेत. वाटेल त्याला मागेल त्याला एखाद्या गावामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळा वाटत आहेत, कारण त्यांना ते पैसे मिळतात. आणि जर आपला तरुण, भारत देश हा तरुणांचा देश जगामध्ये, पण आपला तरुणच त्यांनी बेकार ठेवलाय. त्या तरुणांना नोकऱ्या नाहीत, UPSCचे निकाल नीट लागत नाहीत, MPSCचे निकाल लावत नाहीत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार आहे. जर 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नीटच्या परीक्षेमध्ये तर ती कुटुंब उद्ध्वस्त झाली, पण त्याच्याबद्दल कुणी हळहळ व्यक्त केले नाही. मला मीडियावर सुद्धा माझा राग आहे. मीडिया या गोष्टीला उचलत नाही. ऑपरेशन 6 खासदार फोडले याचं दाखवतात पाणी पिऊ पिऊ, परंतु 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालं, ही बातमी कुणी उचलली नाही. आणि आता जो निकाल आलाय त्याच्यामध्ये ज्याला 550 पडले त्याला 98, ज्याला 600 पडायचे त्याला 95. आता कितीतरी विद्यार्थ्यांच्या बातम्या थोड्या आल्या. खूप मोठा प्रकार आहे. मग याचं कुणीच आता कोण न्याय मिळणार आहे? कधी त्यांचा निकाल पुन्हा देणार आहे? तर एवढं आंधळं सरकार आणि बहिरं सरकार, फक्त त्यांना पैसा खायचा आहे, भारत देशाला लुटायचं आहे आणि अदानीला पूर्ण देश सोपवायचा आहे. एवढं या सरकारचं धोरण झालेलं आहे. म्हणून त्यांना वाटते आम्ही 29ला येणार, हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. काय येणार तर त्यांना माहिती, 10 मागितले तर आम्ही 20 देणार, पण आम्ही मतं विकत घेणार. पण विकत घेणाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे मतांनी की पैसा आमचाच आहे. पैसे त्यांचे घ्यायचे पण त्यांना मतं द्यायचे नाही. पैसा आपलाच आहे, तो आपण दिलेला टॅक्स आहे, GST आपण दिलेली आहे, सर्व पैसा आपला आहे. म्हणून त्यांचा पैसा घ्यायचा पण मत द्यायचं नाही, जोपर्यंत सामान्य मतदार जागरूक होणार नाही. मग त्यांनी ठरवलंय 29ला आम्ही येणार. त्यांची मंत्रिमंडळाची यादी सुद्धा तयार असेल. परंतु सर्वात वाईट वाटतं की या तरुणाचं खच्चीकरण होत आहे. आजचा तरुण आपला वाया जात आहे आणि तो दिशाहीन झाल्यामुळे अनेक तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे आणि हे आंदोलन असंच मोठ्या प्रमाणावर चालू ठेवलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालू असलेल्या आंदोलनामध्ये आता जसं वंचित साहेबांनी जो आहे आपल्या पक्षाच्या विरुद्ध नाही, हे फक्त चोरांच्या विरुद्ध आहे. कारण आपण पाहिलं ही जी शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीतल्या परीक्षा योग्य होत नाही. या 10 वर्षाच्या काळात जवळजवळ 110 ते 15 वेळेस सगळे पेपर फुटलेले. शिक्षकाचे नीटचे असतील, आपल्या डॉक्टरचे पेपर्स असतील, व्यापक सरकारचा एक मोठा घोटाळा मध्य प्रदेशमध्ये झाला. शिक्षण राहिलेलं नाही, लोकशाही राहणार नाही, माणुसकी राहणार नाही. रामाच्या नावावर, देवाच्या नावावर लोकांना जे उल्लू मारले ते सुद्धा नाही. आता रामाच्या चोऱ्या आहे निघून त्याला काहीच नाही. अरे एन्काउंटर करा. ज्या रामाच्या याच्या चोऱ्या होत्यात त्याला एन्काउंटर करा. अतिक्रमण केलं की बुलडोझर चोरीने बाका घातला. सांगा याच्यापेक्षा आणखी का वाईट आहे? या पुढची पोराची पिढी वाया जाणारी आहे. शिक्षण बंद करायचं चाललंय, अडाणी ठेवायचं चाललंय. म्हणून या शिक्षण वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेली लोकशाही ठेवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे. त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. सर्वांनी याचा विचार करा. तुमच्या पुढच्या पिढीचं, नातूचं, पोराचं भविष्य वाईट आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं आणि या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो. हे सरकार